नमस्कार, मी आहे तुझ्यासोबत नरसिंग भुरे. तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील रहिवासी शाहरुख मंसुरी पिंजारी वय 30 वर्ष ही आपल्या सासूरवाडीला जात असताना नंदी खेडगाव जवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शाहरुख हे पाचोऱ्याकडून मसावद दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या आयसर वाहनाची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होते की शाहरुख यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना घडल्यानंतर त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत्यू घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार आयसर वाहन हे राणीच्या बांबरुडचे इथल असल्याची सांगितलं जात आहे. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि नेमकी धडक कशी झाली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेचा तपास पाचोरा पोलीस स्टेशन कडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस या संपूर्ण घटनेचे तपास करत आहेत. मित्रांनो, शाहरुख यांचा पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगा, एक भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. कल्पना करा, एखादा माणूस घरातून सासूरवाडीला जाण्यासाठी निघतो. घरच्यांना वाटतं की काही वेळा तो परत येईल किंवा सुखरूप पोहोचेल, पण रस्त्यात झालेला हा एक अपघात संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. म्हणूनच वाहन चालवताना कृपया घाई करू नका, वेगावर नियंत्रण ठेवा. समोरून वाहन येत असेल तर विशेष काळजी घ्या. हेल्मेटचा वापर करा आणि वाहतूक नियमांचं पालन करा, कारण रस्त्यावर आपण एकटे नसतो. आपल्या मागे आपलं कुटुंबाचं स्वप्न असतात, आई वडिलांचं अपेक्षा असतात, पत्नीची साथ असते आणि मुलांचं संपूर्ण भविष्य असतं. आज शाहरुख यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलं आहे ते कोणत्याही कुटुंबावर येऊ नये हीच अपेक्षा. शाहरुख मंसुरी पिंजारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आणि मित्रांनो, एक संदेश, घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे, त्यामुळे रस्त्यावर घाई नको, सुरक्षित प्रवास करा. रस्त्यावरची काही सेकंदाची घाई आणि एक कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला जातो. धन्यवाद.